इथे मी बटाटे सुद्धा बॉईल करून ठेवले। आज मी बनवते बटाट्याची पिवळी भाजी, चिकूला खूप आवडते। काल मी भजी केली होती ना, तर तेच असं तेल काढून ठेवते काही तळलेले पदार्थ केले तर। थोडंसं टाकू का अजून? जिरे मोहरी, मिरची मी मिक्सरला वाटून घेतली। आपण कापून पण बारीक टाकू शकतो, पण ती ना खाताना मग दाताखाली येते, म्हणून मी कधी कधी वाटून टाकते, कधी कापून टाकते। आणि तिखट मिरची आहे त्यामुळे मी जास्त नाही टाकते। आज मला तुम्हाला ते प्लांटर जे आहे ते आयक्यावरून आणले, तेही मला तुम्हाला दाखवायचं आहे। तसंच राहून जाते ते, आणि मी उघडलं सुद्धा नाहीये, तुम्हाला दाखवते मी। हा, आणि आज आहे मंगळवार। मी वार सुद्धा नेहमी सांगत असते तुम्हाला, म्हणून सांगते। आज मंगळवार आहे आणि उद्या आहे बुधवार, अक्षय तृतीय। माझी पेस्ट संपली आहे। ह्याच्यात असा मी लांब कांदा चिरून घेतलाय। बस, ह्याच्यात जास्त काही मसाले नाही, हळद आणि मीठच टाकणार आहे मी। थोडंसं कांदा फ्राय होऊ देते। हे जे लंगडीचं लीड आहे ना, हे ह्याच्यावर बरोबर बसतंय बघा। बारीक चाकूने सुद्धा कापू शकतो। बटाटे ना छान शिजलेत, पटकन स्मॅश होतात हे बघा। मला थोडा मिरच्या लागल्या। त्या दिवशी मार्केटमध्ये गेली होती मी, तेव्हा ना 20 रुपयाला मला एवढी कोथिंबीर मिळाली। ही खूप आहे, मी खाली अशी दाबून ठेवली। आता ही मला वापरावी लागेल, नाही तर खराब होईल। तर ही 30 रुपयाला देत होते ते आजोबा, तर मी म्हटलं ठीक आहे। आणि दुसऱ्या एक ताई होत्या, त्या घेत होत्या आणि त्यांनी मला हळूच कानामध्ये सांगितलं 20 रुपयाला देतात ते म्हणून। मी सहज त्या आजोबांना बोलली 20 रुपयाला द्या, आणि त्यांनी लगेच दिलं आणि मी लगेच घेतलं। मग तर भरपूर अशी कोथिंबीर आहे, बघू उद्या जमलं तर मी कोथिंबीर वडी करेन। किती चविष्ट दिसते दिसतानाच। तर चिकू आहे ना, रोज आहे ना मम्मीला सारखं सांगतोय की मी आल्यावर हे बनव माझ्यासाठी, मी हे खाणार आहे। आणि आज पण बोलत होता मला त्याची भाजी खाणार आहे आईकडे गेल्यावर। गॅस पण बंद केला, तर मी बोली मी बनवते, तर नाही बोलतो मला तिच्या हातचं खायचंय, तरी पण मी मुद्दामून बनवलं त्याच्यासाठी। हे जे आहे ना प्लांटर, ते मला उघडायचं आहे मला। आता उघडते मी। नमस्कार, कसे आहात? तर स्वयंपाक माझा झाला, तुम्ही बघितलात। स्वयंपाक झाल्यानंतर मी आंघोळ वगैरे केली, फ्रेश झाले, कारण खूप गरम होते किचनमध्ये, तर खूप जास्त गरम होतं। त्यानंतर चिकूला घेऊन आली, नंतर आम्ही जेवलो आणि आता त्याचे पप्पा आले, तर म्हटलं आता मी तुम्हाला
हे दाखवते उघडून, मगाशी राहिलं दाखवायचं. तर ह्याच्यामध्ये काय आहे ते तर तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं. ह्याच्यामध्ये आहे आर्टिफिशियल प्लांट आणि त्याच्यात आहे छोटंसं प्लांटर. हे दिसतंय छोटं पण खूप मोठ्या साईजमध्ये आहे. आणि तर चला तुम्हाला उघडून दाखवते. शनिवारी आणलं होतं हे आणि आज आहे मंगळवार. तर 3 दिवस झाले मी वाट बघते. म्हटलं जेव्हा मी व्हिडिओ करेल तेव्हाच मी हे तुमच्यासोबत उघडेल. तर चला पटकन उघडते. टीव्हीचा आवाज कमी करा. तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं असणार माझ्याकडे रिअल प्लांट खूप आहेत, आर्टिफिशियल प्लांट पण आहेत पण खूप कमी आहेत. तर ते मी बाथरूममध्ये वगैरे ठेवते. तर मला एक असं मोठं प्लांट्स हवं होतं. मला रिअल प्लांटसुद्धा मी विचार केला होता की तिथे ठेवावं, पण तिथे ना ऊन नाही येत जास्त आणि सारखं मग ते बाहेर ठेवावं लागतं आणि त्याची काळजी खूप घ्यावी लागते. त्यासाठी कायमसाठी मला असं आर्टिफिशियल असेल पण दिसायला ते रिअल दिसेल तसं मला हवं होतं. म्हणून मी हे घेतलं आहे. इथे दिला आहे कसं लावायचं वगैरे, पण मी आता असंच लावते. खूप सोपं आहे पण हे प्लांट खूप सुंदर आहे. दिसताना असं वाटतं खरंच रिअल आहे. ह्याच्यामध्ये बरेच ऑप्शन आहेत. अजून केळीचं जे आहे ना ते सुद्धा होतं. आयक्यामध्ये नाही, ॲमेझॉनवर मी बघितलं होतं. ते छोटं होतं आयक्यामध्ये पण, आणि या साईजमध्ये होतं, मोठ्या साईजमध्ये. तर मला तेही एक मागवायचं आहे. ॲमेझॉनवर आहे ते, तर बघू. पण आता सध्या तरी हे आहे. खूप सुंदर दिसतं आहे. आणि ह्याच्या खाली ना एक मला प्लांटरसुद्धा घ्यायचं आहे. आता हळूहळू घेईल मी. तर आता मी सगळं तुम्हाला लावून दाखवते. पण रिअल प्लांट जे असतात ना त्याची वाइब्स वेगळ्याच असतात. त्या खूप सुंदर दिसतात पण खूप काळजीसुद्धा घ्यावी लागते. मोजकी झाडं असेल ना तर सोपं आहे, पण खूप झाडं असली ना तर मग खूप अवघड होतं सगळं करणं वगैरे. पण आता हळूहळू मी पण ना रिअल जी प्लांट्स आहेत ती आहेत तेवढीच ठेवायचा प्रयत्न करते. जास्त मी नाही आता घेते नवीन वगैरे. असं नाही वाटतं हे. किती सुंदर दिसतंय हे. मला तरी खूप आवडले आणि मला हे सेम असंच हवं होतं. मी ॲमेझॉनवर पण बरेच बघितले होते, मिशोवर पण बघितले होते, पण मला ते ऑनलाईन मी ना खूप जास्त महाग प्रोडक्ट असतील तर मी ऑनलाईन घेत नाही. आणि आयक्यामध्ये हे मिळतं हे मला माहिती होतं. दिवाळीच्या वेळेस पण मी खास यासाठीच गेले होते पण तेव्हा मला मिळालं नाही.
पण आता म्हटलं काही सण वगैरे नाहीये तर आता मिळून जाईल. आणि खरंच हे खूप सुंदर दिसतं. याच्यामध्ये दुसरे सुद्धा बरेच या हाईट मध्ये प्लांट्स होते, पण मला हेच घ्यायचं होतं, त्यासाठी मी हे घेतलं. आणि हे ना मी मंदिराच्या कॉर्नरला ठेवणार आहे, कारण तिथे ना मी अॅरिका पाम ठेवते तर ते लवकर सुकतं झाड, त्यासाठी मला सारखं ते गॅलरीत ठेवावं लागतं. अॅरिका पामला पण थोडं ऊन वगैरे लागतं, त्यासाठी मग त्याला ना कंटिन्यू असं मंदिरात ठेवता येत नाही, त्यासाठी मला असं आर्टिफिशियल पाहिजे होतं, ते कायम तिथेच राहील. तर हे खूप सुंदर दिसतंय, मला तरी खूप आवडलं. हा चिकू कसं आहे, छान आहे ना, मला तरी खूप आवडलं. आणि आता सध्या तरी मी इथेच ठेवते. हे आपण कुठेही ठेवू शकतो, सोफ्याच्या बाजूला ठेवू शकतो, आउटडोअरला पण ठेवू शकतो, एंट्रन्सला वगैरे. हे खूप सुंदर दिसतं, तर मला तरी हे खूप आवडले. आणि जेव्हा मी मंदिराच्या इथे ठेवेल तेव्हा तुम्हाला मी दाखवेल. आता सध्या तरी हे असं दिसतं. तुम्हाला कसं वाटलं तेही मला नक्की सांगा. तर चला भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. हे असं दिसतंय आणि एकदम रिअल प्लांट वाटतंय, असं वाटत नाही आर्टिफिशियल आहे. ह्याला ना असं वेगळं, ह्याला व्यवस्थित असं करावं लागतं. दुरून बघितलं तर असं वाटतं रिअल प्लांट आहे. खूपच सुंदर दिसतंय. आणि इथे ना आपण ह्याच्यामध्ये दुसरं एखादी प्लांटरमध्ये सुद्धा हे ठेवू शकतो. जर आपल्याला दुसरं एखादी असं कोणत्याही सिरॅमिकचं किंवा वेगळं प्लॅस्टिकचं हवं असेल तर त्याच्यात ठेवू शकतो. अजून हाईट वाढेल आणि दिसायला सुद्धा सुंदर दिसेल. तर आता बघू, सध्या तरी असं दिसतंय, खूपच सुंदर दिसतंय.